नमस्कार, जय महाराष्ट्र पब्लिक. स्वागत आहे नवीन यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये. आज खूप वाईट गोष्ट घडलेली माझ्या आयुष्यात, ती मला तुमच्याबरोबर शेअर करायची आहे. रायबो फॉर्मेन्सची ऑफिशियल ID जे 6,90,000 फॉलोअर्स होते, ती ID सस्पेंड केलेली आहे. आणि मी ज्यांच्याकडे ते रिकव्हरीसाठी वगैरे काम दिलं, त्यांनी सांगितलं की दादा ही ID जाणून बुजून कुणीतरी काय म्हणतात त्याला स्ट्राईक मारून आणि काय म्हणतात त्याला ते अजून स्ट्राईक मारून आणि रिपोर्ट मारून दादा ही ID उडवली. हे पैसे देऊन काम करून घेतले असं बाहेर ना. व्यवसायात कॉम्पिटिशन असावं, पण हेल्दी कॉम्पिटिशन असावं. एवढ्या नीच आणि खालच्या पातळीला जाऊन कुणी अशी गोष्ट करेल मला आयुष्यात वाटलं नव्हतं. एवढे घाणेरडे लोक आहेत, जगाला बोलून सांगतात मराठी उद्योजकाला मोठं करा, पुढं घेऊन चाला, त्याचे पाय ओढू नका, फालनं करू नका, धमका करू नका, आणि असले घाणेरड्या पद्धतीचे काम करतात. मला आहे ना त्या सगळ्यांना एक गोष्ट सांगायची. आता मला माहिती तो ज्यांनी हे केलंय किंवा ज्यांनी कुणी हे केलंय ते लोक हे ब्लॉग बघत असतील. हे बघा, ID घालवल्याने असं काय होत नाही. ती ID मी बनवली, मी परत बनवीन. पण ज्या लोकांच्या मनावर मी प्रेम केलंय, ज्या लोकांच्या मनात मी रायबो फॉर्मेन्स आहे, माझं जे काम आहे, ते काम तर तुम्ही नाही मिटवू शकत ना. त्याच्यासाठी काय करताल? त्याच्यासाठी काहीतरी करा. हे असले ना, असले बाईले चाळे करू नका. काय मागणं यायचं गपचूप, असले काहीतरी कांड करायचे. आज त्या स्विफ्टमध्ये आहे, त्या स्विफ्टची डिलिव्हरीचं काम आहे. दाखव गाडी, दाखव जरा. ही ती स्विफ्ट आहे जी कस्टमरला द्यायची आहे, लकी ड्रॉ विचे त्याला. त्याची स्विफ्ट घेऊन आम्ही शोरूमला चाललोय, कारण की डॉक्युमेंटेशन वगैरे करायचे होते त्यांना. त्या रायगडची पासिंग पाहिजे होती, त्या साईडला ते राहतात ना, तिथली पासिंग लागते. त्यासाठी गाडी थांबवून ठेवली. ती माझी शूट होते म्हणून मी थांबलो होते. मी आनंदाने माझ्या बायकोला दाखवलं की अस्मिता, अरे 6,90,000 फॉलोअर झाले, बेस्ट. आता 7 लाख होतील आपले, भारी चाललंय सगळं. आणि जस्ट 10 मिनिटानंतर ना बाकीचे सगळे मला ते दिसलं, म्हणजे IDच ओपन झाली नाही. मग मी चेक केलं तर बाकी सगळ्या गोष्टी झाल्या. एवढे नीच लोक असतील, खरंच वाटलं नव्हतं. आयुष्यपत आपल्या आजूबाजूला जी लोक असतात घाणेरडी, बरोबरी करता आली नाही म्हणून अशा पद्धतीचं वागलात, किती पट मनाला कळते. आणि एक गोष्ट मी आवर्जून सांगतो, जसं आपण लोकांसोबत वागतो, जे आपण कर्म करतो, त्याची शिक्षा इथंच भेटते, फळं इथंच भेटतात. तुम्ही जे हे काय केलंय त्याचं फळ तुम्हाला पण इथंच भेटणार. मी कोणाला एकट्याला म्हणत नाही. आणि तुम्हाला जे माणसाचं म्हणजे तुमच्या डोक्यात जे नाव येते आता ऐकून, ते तर नाही आहे, कारण की त्याची लायकी पण नाही ते सगळं करायची. ते सोडून देते. छपरी लोकांची लायकी पण नाही ते करायची. ते जाणून बुजून केलेले. एक काय झालंय माहिती का तुम्हाला? तो खुपतंय मनामध्ये की याचं नाव मोठं होतंय, ह्याच्या ऑफर चालते, ते गाडी ह्यानी दिली पण खरं साला सगळ्यांनी खोट्या दिल्या. ओपनली सांगतो, सगळ्यांनी खोट्या दिल्या. आपण खरं दिली, पण गाडीच्या आता डिलिव्हरी आहे, कस्टमरच्या हाताने कस्टमरच्या नावाला साईन बिन करून तुम्हाला सगळं दाखवतो. आपण विथ एव्हिडन्स बोलतो, बोलून नाही, आपण करून दाखवतो. म्हणून जळत्या त्यांच्या. म्हणून कुठंतरी थांबवायला पाहिजे, कुठंतरी आपलं नाव मोठं करायला पाहिजे, ह्याचं कमी करायला पाहिजे. मग काय करायचं? स्वतःचं नाव नाही मोठं करायचं, दुसऱ्याचं नाव छोटं करायचा प्रयत्न करायचा. मग मला थांबवायचं. कसं थांबवणार? तर दाखवतो कशावरनं? रायबो फॉर्मेन्सच्या ID दाखवतो. मग ठीक आहे, ID उडवा. काय करताल ID उडून? त्यांच्या मनातून तर नाही पुसू शकत ना. नवीन ID बनवलेली आहे, लवकरच सगळी माझी जेवढी पब्लिक आहे रायबो फॉर्मेन्सची सगळी तिकडे येईल, सगळे फॉलो करतील. फॉलोअर्स थोडे कमी असतील, काय प्रॉब्लेम नाही, पण त्यांना अपडेट भेटतील, सगळ्या गोष्टी भेटतील. मला तर नाही थांबू शकत ना तुम्ही. काय मिळवलं हे सगळं करून? काहीच नाही मिळवलं. मला थांबू तर शकले नाहीत, आणि थांबू पण शकणार नाही. तुमच्या दम पण नाही आहे तेवढा, कारण की मी जिद्दीने उभा आहे. आणि आजपर्यंत असे लय अडथळे आले माझ्यासमोर. माझी 2022 पण असंच कांड करून ID उडवली होती. मी परत आलो, परत केली, 6,90,000 केले. 1 लाखाची ID गेलो, मी 6,90,000 आलो. आता विचार करा, 1 मिलियन आता कमी नाही पडून देणार. 1 मिलियनवर घेऊन जाईल माझी ID. एवढं लक्षात ठेवा. आता या गाडीचं सगळं वितरण आहे, बाकीचे सगळे डिटेल्स वगैरे बाकी सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये देतो मी. तुम्ही बघा, फक्त व्लॉग पुढं बघा. याच्यामध्ये लय काय गोष्टी तुम्हाला सांगणार, इंटरेस्टिंग विषय खरंच सांगणार, मनातल्या गोष्टी सगळ्या तुम्हाला सांगणार आहे. चला कंटिन्यू करा. हीच ती गाडी आहे जी आपल्या लकी विजेताला देणार आहे. आणि त्याच कामासाठी आज आपण परत शोरूमला आलो होतो. पेपरवर्क राहिले होते रजिस्ट्रेशनचे, सो ते करायचे होते. तो मित्रांनो, आता फायनली आम्ही शोरूमला आलेलो आहे. आणि शोरूमला ह्या कारणासाठी आलोय की आपले जे लकी ड्रॉचे विनर आहेत, वनिताताई, ते आलेले आहेत. त्यांच्यावर त्यांचे मिस्टर आले ते, आणि त्यांचे जावई पण आलेले आहेत. सो आणि आपले जे वैभव सर आहेत, जे आजारी होते आले नाहीत, ते पण आलेले आहेत. फायनल त्यांची प्रोसेस आहे. ते राहिलं ॲक्च्युली रायगड पासिंग पडतं ना तुमचं? रायगडनं काय पडतं? MS 46 MS 46 पडतं. तर त्या पासिंगमुळे आणि बाकीच्या थोड्या गोष्टी होत्या ॲडिशनल, आणि पेपरवर्कला उशीर लागत होता. तर अक्षय सरांनी आम्हाला मायकरवाल्यांनी पण खूप मदत केलेली आहे. आम्ही लय त्रास दिला त्यांना तिकडं. मला आत्ता आहे ना ताई, तुम्हाला हे विचारायचं, आता मी तिकडं नव्हतो, लाईव्ह जेव्हा चालू होतं तेव्हा, आणि खूप गडबड होती. तुम्हाला
कसं वाटलं की जेव्हा कळलं की आपण कपडे खरेदी केल्यानंतर ना ती गाडी आपल्याला लागली आणि तुम्ही सांगितलं की तुम्ही लाईव्ह पण बघत होता? हो, लाईव्ह बघत होतं आणि खूप आनंद वाटला हो. असं वाटलंच नाही हो की मलाच लागले म्हणून, माझं नाव घेतलं म्हणून वनिता मांडे म्हणून. मग तुम्ही बघत होता लाईव्ह आणि तुम्हाला आणि ते रेसवाडीने बोलले ना. हा म्हणजे तुम्हाला कळलं की बाबा तुम्हाला वाटलं मी नाही येते, दुसऱ्या कोणाला तरी लागले आणि मग तुम्हाला फोन वाजला, पण पहिला फोन लागला नाही तुम्हाला? लागलं, दुसरं कोणाचं आलेलं. दुसरा फोन ओके, नंबर सांगितलं म्हणून दुसरा आला, मग दुसरा फोन तुम्हाला आला, तर तुम्हाला कन्फर्म झालं की बाबा हा मलाच गाडी लागली. मग पहिले तुम्ही नंतर जाऊ तुम्हाला कळलं की आपल्याला गाडी लागली आणि फोन कट केला, तुम्ही पहिला फोन कुणाला केला? नाही आलेला हो मला. नाही, मी जेव्हा तुम्हाला फोन करून सांगितलं की ताई गाडी तुम्हाला लागली, तुम्ही लकी ड्रॉचे विचारलं, खूप आनंद वाटला. त्याच्यानंतर ना तुम्ही हे सांगण्यासाठी कोणाला फोन केला? मिस्टरांना लावलेला. तुम्हाला कसं वाटलं? मला पण खूप आनंद झाला, पण मला वाटलंच नव्हतं की कारण मला गावातल्या मुलांचे फोन आले, म्हणजे हां की मी कामामध्ये असले फोन उचलले नाही. बरं, जवळ 4-5 कॉल आले, तर मला असं वाटलं की काय झालं प्रॉब्लेम, की म्हणजे हे मला एवढं फोन लकी ड्रॉचं माझ्या लक्षातच नव्हतं. बरं, तर मग बोललो एवढं का फोन येतात, म्हणून मी दादाच्या मुलीला फोन केला, तेव्हा ती बोलली काकीला गाडी लागली. तेव्हा मला ते ऐकून खूप आनंद झाला, एकदम खुश झालं. एकदम खुश झालं. आणि नंतर मग संध्याकाळी आमची सगळी टीम तुमच्या घरी. ऍक्च्युली ह्यांनी एवढा तुम्हाला जेवढा आनंद झाला ना त्याच्या पलीकडे ह्यांना झालाय, इलेक्शनला जिंकल्यानंतर गुलाल उधळतात तसं गुलाल उधळला नाही तिकडे. ते मला अनएक्सपेक्टेड होतं की असं काय होतं. ऍक्च्युली आम्हाला होप्स नव्हते का तुम्हाला लागेल. आपल्या शाखाला 2च महिने झाले आणि 2 महिने झाल्यानंतर आपल्याला लगेच जी गोष्ट भेटलेली आहे, तुमच्यापेक्षा जास्त आनंद आम्हाला झाला त्या गोष्टीला. खास करून आकाश दादा धन्यवाद, तुम्ही एवढी मोठी ऑफर ठेवली, त्याच्यामुळे आमचे गाडीचे स्वप्न पूर्ण झाले. म्हणजे चला गाडीचं स्वप्न आपलं पूर्ण झालेलं. आपल्या घरी गाडी नव्हती, बोललं घेणार होते का असं काय? मी बीएमसी मध्ये कामाला आहे, पण मुलांचे शिक्षणामुळे गाडी शिक्षण मुले नाही जमलं घ्यायला, तर मी हे बोललेले दिवाळीत घेऊ, पण नको नंतर घेऊ, पोरं आपली मोठी झाल्यानंतर, शिक्षण पोरं झाल्यानंतर. रिसवाडी ते अंधेरी माझा रोज अपडाऊन आहे. किती किलोमीटर अपडाऊन करता तुम्ही? मी 19 किलोमीटर रोज अपडाऊन. कसं करता? पनवेलला बाईकवर. आणि आता 4 व्हीलर मध्ये? हो, आणि तिथून मी 3 ट्रेन चेंज करतो. 3 ट्रेन तिथून पुढे चेंज करता? कुर्ला, दादर आणि मग तिथून अंधेरी. एवढं रोजचं डिस्टन्स आहे. मग ठीक आहे, आता 19 किलोमीटर आणि 19 म्हणजे 40 किलोमीटर डेली अपडाऊन आहे, ते तरी 4 व्हीलर मध्ये होईल आपलं. एकदम व्यवस्थित झालं आणि भारी वाटलं ना. आता काय झालं याच्यामध्ये, खूप लोकांना असं वाटलं की हे खरं तर खोटं आहे, पण मला आज तुमच्याबरोबर का बोलायचं होतं. ॲक्च्युली त्यांना पटकन लवकर जायचं, थोडीशी इमर्जन्सी आहे, तरी पण ते थांबले माझ्यासाठी. सगळ्यांना वाटलं की हे लकी ड्रॉ वगैरे सगळं फेक असतं आणि एवढी 7-8 लाखाची गाडी कोण देत नाही. तर मला ते फक्त खरं करून दाखवायचं होतं की अशा पण गोष्टी आहेत आणि राय परफॉर्मन्स दिलेले शब्द पाळतात. त्याच्यासाठी तुम्ही आता पुढचा लाईव्ह मला वाटतं बघितलं नसेल, कारण की तुम्ही आनंदात असाल. त्याच्या पुढं आपण पुढच्या वर्षी जी ऑफर ठेवली ना, पुढच्या वर्षी आपण एका माणसाला घर देतो. म्हणजे ज्याला घर नाही आहे किंवा ज्याच्याकडे ज्याची जमीन आहे, तो पत्र्याच्या वगैरे घरात वॉट एव्हर काय जो जिथं राहते वगैरे, अजून आम्ही बनवलं नाही पूर्ण ती प्लॅन, 2026 आहे, तर त्याला आपण घर देणार एका माणसाला. म्हणजे जी स्वप्न छोटी छोटी पूर्ण होत नाहीत त्या आमच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करतोय. आता यंदा ह्यांच्याकडे गेलेले, नेक्स्ट इयर कोणाकडे तरी दुसरीकडे जाईल. पण खूप आनंद झाला तुम्ही आले. आणि बाकीचं आता सगळं व्यवस्थित, गाडी वगैरे आता आवडली? स्वतः आम्ही गाडी इकडून घेऊन ताईंच्या घरी जाणार. अपडेट काय असेल तर ते तुम्हाला नेक्स्ट ह्याच्यामध्ये समजेल. आणि ताई तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे, तुम्ही सगळ्यांनी ऐका, ती माझी खूप महत्त्वाची गोष्ट आहे की जेव्हा आम्ही ठरवलं ही गाडी द्यायची आणि ही ऑफर आणली, त्याच्यानंतर आपण ते लकी ड्रॉ केला. लकी ड्रॉ खूप मस्त झाला. आणि त्याच्यानंतरनं जे विरोधक असतात किंवा ज्या गोष्टी तुम्ही बघितल्या असतील, खूप इंस्टाग्रामला व्हायरल झालं, त्याच्यामुळं त्या सगळ्या कृत्यातनं माझी जी इंस्टाग्रामची आय डी ज्याच्यावर तुम्ही सगळं बघता, खरेदी करता, मला बघता, ती 6,90,000ची आय डी, ज्याच्यावर मी 4 वर्ष काम केले, ती आय डी माझी सस्पेंड करून टाकली, ती घालवून टाकलेली आत्ता. फक्त या कारणासाठी की मी दिलेला शब्द पाळला. लोकांनी गाड्या दिल्या नाहीत, मी गाडी दिली आणि ते कुठंतरी पचलं नाही बाहेर आणि ती आय डी घालवली. म्हणजे 4 वर्ष मेहनत माझी तिथं निघून गेली. पण मला फक्त एवढं सांगायचं आहे की ही जी लोक बसलेत किंवा आणि जी बाकीचे बघतात, तुमच्या सगळ्यांचं जे प्रेम आहे त्याच्यासाठी टेन्शन नाही. पुढच्या वर्षी अजून आपण मोठं करूया. पुढच्या वाटचाली तुम्हाला शुभेच्छा. आता बाकीचे पेपरवर्क आहेत, थोडेसे पूर्ण पेपरवर्क झालेले आहेत आणि पूर्णपणे गाडी आम्ही मिस्टरांच्या पण नाव नाही हे केली की नंतर येऊन जाऊन परत त्याचं कारण रिझन सांगतो, सर तुमच्या नावावर का नाही गेले, की परत नंतर रिझन काय होतं की नाही मग ते चुकीचं दिली तुम्ही दुसरीकडे, म्हणून ताईंच्याच नावावरती आपण गाडी रजिस्टर्ड पण केलेली आहे, पूर्ण त्यांची फाईल पण त्यांच्याच नाव बनवली
आणि आता पूर्ण त्यांच्या डॉक्युमेंटेशन साईन करण्यासाठी ते पुण्याला आले होते. तर सगळं आता पूर्ण झालेलं आहे आणि डन. तारीख तुम्हाला सांगेल तेव्हा ती डिलिव्हरी त्यांच्याकडे होऊन जाईल. दोन गोष्ट अजून अनाऊन्स करू आपण तशी काय? हां, आणि लवकरच आपले जे स्वप्नील सर आहेत आणि आपले वैभव शेठ आहेत, जे दोघं मित्र आहेत, त्यांच्या दोघांच्या 2 नवीन ब्रांच पण येतात. ते म्हणजे जे आपली मोपाड्याची ब्रांच आहे त्याच्या बाजूला आपली कर्जत आणि पेन या 2 ब्रांच पण लवकरच ओपन होतील. सो स्टे ट्यून. तिकडच्या लोकांना पण आता लवकरच सगळं पुरेसं भेटेल. सो थँक्यू सो मच. आता पुढच्या गोष्टी तुम्हाला नंतर सांग. मी घरी आलो आहे आत्ता आणि घरी आल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार होतो, स्क्रीनवर पण दाखवेल मी. 6,90,000 रायबा फॉर्मेन्सची आपली आय डी ही लास्ट टाईम मला जेव्हा मी बघितली तेव्हा मला दिसली अशी. इंस्टाग्राम युजर आले इकडं पूर्ण आणि हे सगळं आपला डेटा होता पूर्ण ह्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतरनं समथिंग मग असं सुरू झालं. त्याच्यानंतर मला थोडंसं फॉर्म वगैरे फिलअप करायला दिलं. तर 24 तारखेला मी संध्याकाळी हे फॉर्म वगैरे फिल करून दिलं. तर त्यांनी सांगितलं 3-4 दिवसातनं 7 to 2 आवर्समध्ये 3 दिवसामध्ये ते करून देतो म्हणून किंवा रिव्ह्यू चेक करतो वगैरे. पण नंतरनं मी तर काम सुरू ठेवलं त्याच्यावर. पण मला असं वाटतं की किती दिवस मी थांबणार आणि मी थांबून नाही बसू शकत असं. त्यामुळं मग मी ती नवीन आय डी ओपन केली. रायबा फॉर्मेन्स सेम आय डी आहे, रायबा फॉर्मेन्स ऑफिशियल आणि पुढं स्लॅश असणार आहे. आणि ऑफिशियल आय डीचं मी खाली टॅग पण केलेलं, म्हणजे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकून ठेवले. तर तिकडनं जाऊन तुम्ही डायरेक्ट इंस्टाग्रामवरून फॉलो करू शकता. नवीन आय डी आहे. सो असं सगळा प्रॉब्लेम झालेला आहे आणि या सगळ्या प्रॉब्लेममधनं मी आता फेस करत चाललो आहे. तर मला फक्त आनंद या गोष्टीचा आहे की माझं जे मी आय डी वगैरे ग्रो केली होती किंवा काय केली होती, ती कुठली पेड बूस्ट लावून किंवा कुठल्या अशा अदर ॲक्टिव्हिटीज करून केली नव्हती. ते सगळे ऑर्गॅनिक व्ह्यूज आणि ऑर्गॅनिक सगळे आपले फॉलोअर्स वगैरे होते. त्यामुळे ते कुठं जाणार नाही. त्यांना मला परत आणण्यासाठी काही विचित्र काही वेगळं करावं लागणार नाही, कुठं काही पैसे लावावे लागणार नाही. मला फक्त सगळ्यांपर्यंत ही गोष्ट पोहोचवायची की आपली आय डी नाही आहे आता, तर नवीन आय डी आपण बनवली, तर नवीन आय डीवर तुम्ही फॉलो करा. कारण की सगळ्यांना असं वाटत असेल, अरे मी तर फॉलो केलेलं आहे, त्यामुळे ते फॉलो नाही करणार आणि मग त्यांना ते कंटिन्यू येणार नाहीत व्हिडिओ. मग आता सगळ्यांपर्यंत ही गोष्ट पोहोचायची की आय डी गेलेली आहे, नवीन आय डी. सो जर फॉलो नसेल तर फॉलो करून घ्या, नसेलच सगळ्यांचं, सो नवीन आय डीला सगळ्यांनी फॉलो करून घ्या. 6,90,000 आपले जे फॉलोअर्स पूर्ण झाले होते, जे आपले कस्टमर्स आहेत, त्यांच्या सगळ्यांपर्यंत आता व्हिडिओ झाला पाहिजे. तर मी ब्लॉगच्या माध्यमातून टाकले. उद्या रील्स वगैरे पण यायला सुरू होतील. सो तुमचं प्रेम असंच कायम ठेवा. लव्ह यू, कीप सपोर्टिंग. आणि काय बाकीचं हे सगळं माझ्या आयुष्यात चालूच राहतं. सो त्याच्यासाठी मी एकदम खंबीर आहे, काही टेन्शन नाही. फक्त तुम्ही माझ्या पाठीमागे उभे राहा. जय महाराष्ट्र. भेटू नवीन अपडेटसोबत नवीन ब्लॉगमध्ये. लव्ह यू.